तर नारायणगावची यात्रा आलेली आहे. उत्तर पूर्व जिल्ह्यात सर्वात मोठी यात्रा भरते आणि प्रशासकीय किंवा पोलीस यंत्रणा आपली नेहमी डोळ्यात तेल घालून काम करते किंवा बंदोबस्त ठेवते. काय सांगाल, लोकांना काय आव्हान कराल? जसं तुम्ही सांगितलं, नारायणगावची यात्रा म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी यात्रा असते. त्या अनुषंगाने आपण यावर्षी बाहेरून जवळजवळ 50 अतिरिक्त मनुष्यबळ आपलं फोर्स बोलवलेलं आहे, पोलीस फोर्स. त्याबरोबरच आपल्याबरोबर आर.सी.बी देखील या ठिकाणी आपण ठेवलेले आहे. यावर्षी आपण ट्रॅफिकचं परफेक्ट नियोजन केलेलं आहे. आपण रिलायन्स बायपासला लोक ठेवलेले आहेत, आपण मांजरवाडी चौकात लोक ठेवले, पूनम चौकात लोक ठेवलेले आहेत, बस स्टँडला ठेवलेले, जुन्नर फाट्यावर ठेवलेले, नाशिक बायपासला अशा पद्धतीने पूर्ण ट्रॅफिकचं डायव्हर्जन ठेवलेलं आहे. संध्याकाळी 5 नंतर आपण एकही वाहन आतमध्ये गावामध्ये रस्त्याने मेन रस्त्याने आतमधून सोडणार नाही. आणि दुसरा विषय महत्त्वाचा आहे की आपण ठिकठिकाणी 4 ठिकाणी टॉवर उभे केलेले आहे. जिथं जास्त गर्दीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी टॉवर उभे केलेले आहेत. त्या प्रत्येक टॉवर ते आपले 2-2 कर्मचारी, त्यांच्याबरोबर टॉर्च, लाठी वगैरे जे आपण साहित्य आहे ते आपण साहित्य त्यांना देणार आहे. माईक सिस्टीम वगैरे त्यांच्याकडे देणार आहे. त्याचबरोबर आपण सिव्हिल ड्रेसमध्ये, जिथं महिला वगैरे आहेत त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये देखील आपण महिला अंमलदार ठेवलेले आहेत. त्याचबरोबर युनिफॉर्ममध्ये देखील आपण महिला अंमलदार ठेवलेले आहेत. ज्या ठिकाणी तमाशा भरणार आहे त्या ठिकाणी देखील आपण प्रॉपर बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये तसेच युनिफॉर्ममध्ये देखील आपण अधिकारी आणि त्यांच्याबरोबर 5-5 अंमलदारांची टीम या ठिकाणी ठेवलेली. तसेच ज्या ठिकाणावरून मोटरसायकल वगैरे चोरीला जाऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी छेडछाड होऊ नये, चेन स्नॅचिंग होऊ नये, मोटरसायकल चोरीला जाऊ नयेत म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी कॅमेरे बसवून घेतलेले, त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. आणि मोटरसायकल जाऊनंतर आपण त्या परिसरामध्ये स्कॅनर लावतोय आणि आपले लोकांना या ठिकाणी कुपन सिस्टीम करण्याचं आमच्या डोक्यात आहे की मोटरसायकल लावल्यानंतर त्यांना ते कुपन द्यायचं, जो कुपन परत देईल त्यालाच ती मोटरसायकल द्यायचं, असं आमचं एकंदरीत नियोजन चालू आहे. बघू आता त्याच्यामध्ये आम्हाला 100% यश मिळेल, जेणेकरून मोटरसायकल ज्या पार्किंगला लावलेल्या चोरीला जाणार नाहीत. आणि एकंदरीत सर्व दुकानदारांना देखील आम्ही ज्यावेळेस म्हणजे तमाशाचा कार्यक्रम संपेल त्यावेळेस सगळे पटकन लवकरात लवकर दुकान बंद करावेत असं या ठिकाणी जर झालं तर ही यात्रा अतिशय शांततेत. तसेच जे रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत त्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना देखील आपण या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई केलेली आहे, जेणेकरून यापूर्वी जशा घटना होत होत्या छेडछाडीच्या असतील किंवा चोऱ्याच्या असतील, चेन स्नॅचिंगच्या असतील, त्या घटना होणार नाहीत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने यात्रा जिथे भरते, पाळणे वगैरे असतात, ते CCTV बसवले होते आणि माजी सैनिक जे आहेत त्यांनी पण बंदोबस्तामध्ये तुम्हाला सहकार्य केले होते. बरोबर. यावर्षी आता मागच्या वर्षी इलेक्शनचा कालावधी असल्यामुळं आपला बंदोबस्त बराच बाहेर गेला होता. त्यामुळे आपल्याला जे माजी सैनिक संघटना आहे त्यांनी आपल्याला चांगली मदत केली होती. परंतु यावर्षी काय तसा कुठला बंदोबस्त नसल्यामुळे आपल्याला भरपूर मनुष्यबळ आलेलं आहे. त्यामुळं यावर्षी आपण आपले पोलीस फोर्सच या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी, आणि प्रत्येक ठिकाणी आपण CCTV हे केलेले आहेत, बसवलेले आहेत, आणि त्याचा एक ॲक्सेस आपण पोलीस स्टेशनला घेणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठे काही संशयास्पद हालचाल आहेत का ते बघून आपण तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करू शकतो. काही युवक गुन्हेगार आहेत त्यांच्यावर काही प्रतिबंधात्मक कारवाई आपल्या रेकॉर्डवरचे जे 7-8 गुन्हेगार आहेत ते यात्रा वगैरे असं म्हणजे वेळ गाठून त्या चोरी, घरफोडी, तसेच चेन स्नॅचिंग, छेडछाडी अशा प्रकारचे जे गुन्हे करणारे आरोपी आहेत त्यांच्यावरती आपण या ठिकाणी प्रतिबंधक कारवाई करणार आहोत.